नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पशुपालन व कृषी व्यवस्थेत संक्रमण या पाठाचे जवळपास 70 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मानवाच्या उपजीविकेचा पहिला टप्पा कोणता होता? मानवाच्या उपजीविकेचा पहिला टप्पा शिकारी व संकलन हा होता. स्पष्टीकरण: आधी मानव अन्नासाठी शिकार व अन्न संकलनावर अवलंबून होता. पशुपालनाचा प्रारंभ मुख्यतः कोणत्या कालखंडात झाला? तर हा पर्याय तो इथं नवपाषाण युग. नवपाषाण युगात प्राणी पाळण्यात सुरुवात झालेली आहे. सर्वात प्रथम पाळीव प्राणी कोणता? कुत्रा. पशुपालनामुळे समाजात कोणता बदल झाला? पशुपालनामुळे स्थिर जीवन सुरू झालेलं आहे. कृषी क्रांतीचा संबंध कोणत्या युगाशी आहे? कृषी क्रांतीचा संबंध हा नवपाषाण युगाशी आहे. शेतीसाठी सर्वप्रथम वापरलेले साधन कोणते? शेतीसाठी सर्वप्रथम वापरलेले साधन या ठिकाणी दगडी कोयता सांगता येते. आता लोखंडी नांगर आपण सांगू शकत नाही, तांब्याचा अवतार पण सांगू शकत नाही, लाकडी काठी पण सांगू शकत नाही. प्रारंभी सर्वप्रथम जो मानव आहे याने दगडी कोयता हे साधन त्याने वापरलेलं आहे. कृषी व्यवस्थेमुळे कोणती संकल्पना उदयास आली? कृषीमुळे खाजगी मालकी ही संकल्पना उदयास आली. पशुपालन व कृषी संक्रमणामुळे कोणता वर्ग निर्माण झाला? पशुपालन व कृषीमुळे शेतकरी हा वर्ग या ठिकाणी उदयास आला. अन्न सुरक्षित वाढ कशामुळे झाली? अन्न सुरक्षित वाढ ही शेतीमुळे झालेली आहे. शेतीमुळे नियमित अन्नपुरवठा झाला, यामुळे शेती हाच पर्याय या ठिकाणी योग्य असेल. कृषीमुळे लोकसंख्या का वाढली? कृषीमुळे अन्नाचा पुरवठा वाढला, त्यामुळे जे काय मृत्यूदर होतं त्यात घट झाली, त्यामुळेच कृषीमुळे ही लोकसंख्या वाढलेली आहे. अन्न पुरवठा वाढला. पशुपालनातून कोणता व्यवसाय विकसित झाला? पशुपालनातून दुग्ध व्यवसाय हा विकसित झाला. दूध, तूप, लोणी हे उत्पादन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कृषीमुळे कोणती विषमता वाढली? कृषीमुळे आर्थिक विषमता वाढली. जमीनधारक व भूमिहीन भेद निर्माण या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. नवपाषाण संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? नवपाषाण संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य हे शेती हा इथे येणार आहे. पशुपालनाचा धार्मिक परिणाम कोणता? पशुपालनाचा धार्मिक परिणाम असा झाला की गाय बैल या ठिकाणी पूजनीय ठरले, म्हणजेच पशुपूजा हा या ठिकाणी धार्मिक परिणाम येतो. कृषीमुळे कोणती कला विकसित झाली? कृषीमुळे आपल्याला माहीत आहे आवश्यक असणारे अन्नासाठी मडकी भांडी तयार होऊ लागली, म्हणजेच मृत्तिका शिल्प हे आपल्याला या ठिकाणी पर्याय सांगता येतो. पशुपालनामुळे वाहतुकीत कोणती सुधारणा झाली? पशुपालनामुळे वाहतुकीमध्ये बैलांचा वापर वाहतुकीसाठी झाला, म्हणजेच या ठिकाणी बैलगाडी ही या ठिकाणी सांगता येते. कृषी संक्रमणामुळे कोणती राजकीय संकल्पना उदयास आली? कृषी संक्रमणामुळे राज्यसंस्था म्हणजे स्थिर समाजातून राज्यसंस्था विकसित झाली. शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन का गरजेचे झाले? शेतीसाठी सिंचन यामुळे व्यवस्थापन हे गरजेचे झाले. पशुपालनामुळे कोणता अन्नघटक मिळाला? पशुपालनामुळे मांस व दूध आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. कृषीमुळे कोणता सण विकसित झाला? कृषीमुळे कापणीशी संबंधित सण या ठिकाणी सुरू झालेले आहेत, म्हणजे पीक कापणी. पशुपालनामुळे मानवाच्या आहारात कोणती भर पडली? दूध व मांस. प्राण्यापासून दूध आणि मांस मिळू लागलेलं आहे. शेतीचा आरंभ सर्वप्रथम कोणत्या कारणामुळे झाला? शेतीचा आरंभ सर्वप्रथम अन्न साठ्याची गरज यामुळे झालेला आहे. पशुपालनामुळे कोणता कच्चा माल उपलब्ध झाला? पशुपालनामुळे कातडी व लोकर हा कच्चा माल या ठिकाणी उपलब्ध झाला. कृषी व्यवस्थेमुळे कोणती नवी संकल्पना उदयास आली? कर प्रणाली.
शेतीमुळे कोणती वसाहत पद्धत विकसित झाली? शेतीमुळे स्थिर खेडी या ठिकाणी विकसित झाली. पशुपालनामुळे कोणता सामाजिक बदल घडून आला? पशुपालनामुळे वर्गव्यवस्था असेल, वर्णव्यवस्था असेल आणि कुटुंब व्यवस्था असेल, हे सर्व या ठिकाणी सामाजिक बदल या ठिकाणी घडून आलेले आहेत. शेतीमुळे अतिरिक्त उत्पादनाचा परिणाम काय झाला? शेतीमुळे व्यापार सुरू झाला. जादा उत्पन्नामुळे देवाणघेवाण प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे अतिरिक्त उत्पादन हा परिणाम सांगता येतो. पशुपालन व शेतीमुळे कोणता व्यवसाय स्वतंत्र झाला? पशुपालन व शेतीमुळे या ठिकाणी कारागिरी हा व्यवसाय स्वतंत्र झाला. अवजारे, भांडी तयार करणे हे कारागीर निर्माण झाले. कृषी संक्रमणाचा पर्यावरणावर कोणता परिणाम झाला? जंगलतोड. पशुपालनामुळे कोणती वाहतूक सुलभ झाली? पशुपालनामुळे पशुवाहतूक सुलभ झाली. बैल, उंट, घोडे हे वापरात या ठिकाणी आलेले आहेत वाहतुकीसाठी. शेतीचा शोध कोणत्या मानवी प्रगतीचे प्रतीक आहे? शेतीचे शोध हे सांस्कृतिक, आर्थिक आणि तांत्रिक म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी योग्य असतील. पशुपालनामुळे कोणती धार्मिक भावना दृढ झाली? पशुपालनामुळे या ठिकाणी पशुपूजा ही भावना दृढ झाली. कृषीमुळे स्त्रियांच्या भूमिकेत काय बदल झाला? कृषीमुळे या ठिकाणी स्त्रियांच्या भूमिकेत काय बदल झाला? कृषीमुळे स्त्रियांच्या भूमिकेत बदल काय झाला? कृषीमुळे स्त्रियांच्या भूमिकेत काय बदल झाला? हा प्रश्न या ठिकाणी आपण कमी करूया. थोडा प्रश्न क्लिष्ट आणि योग्य वाटत नाही, हा प्रश्न रद्द. पशुपालनाचा सैनिकी उपयोग कोणता? पशुपालनाचा सैनिक उपयोग कोणता? घोडदळ. घोड्यामुळे सैन्यशक्ती या ठिकाणी वाढलेली आहे. शेतीसाठी जमिनीची मोजणी कशासाठी झाली? शेतीसाठी जमिनीची मोजणी कशासाठी झाली? करासाठी झाली. कृषी संक्रमणामुळे कोणती शास्त्रे विकसित झाली? कृषी संक्रमणामुळे गणित, खगोल आणि भूगोल हे सर्व या ठिकाणी शास्त्र या ठिकाणी विकसित झालेले आहेत. पशुपालनामुळे कोणती वस्त्रे निर्माण झाली? पशुपालनामुळे लोकरी वस्त्रे निर्माण झाली. शेतीमुळे कोणती संस्था निर्माण झाली? शेतीमुळे कुटुंब प्रमुख, ग्राम प्रमुख आणि राजा या तीनही प्रकारच्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. पर्याय क्रमांक डी सर्व. कृषी संक्रमणामुळे कोणती समस्या निर्माण झाली? कृषी संक्रमणामुळे या ठिकाणी अन्न टंचाई, नंतर रोगराई आणि लोकसंख्येचा विस्फोट ही आपल्याला सगळे कारणं या ठिकाणी सांगता येतात. स्थिर वस्तीमुळे रोग व लोकसंख्या या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणजेच अन्न टंचाई, रोगराई, लोकसंख्येचा विस्फोट हे सर्व पर्याय आपल्याला सांगता येतील. पशुपालनामुळे कोणती देवाणघेवाण सुरू झाली? वस्तू म्हणजे सुरुवातीलाच बार्टर पद्धत या ठिकाणी झालेली आहे, वस्तू विनिमय पद्धत. शेतीचा थेट परिणाम कोणत्या संस्थेवर झाला? शेतीचा थेट परिणाम विवाह, कुटुंब आणि राज्य म्हणजे वरीलपैकी सर्व हा पर्याय या ठिकाणी येतो. पशुपालनामुळे कोणती उत्सव परंपरा निर्माण झाली? पशुपालनामुळे कोणती उत्सव परंपरा निर्माण झाली? पशुयात्रा. पशुपालनामुळे पशुयात्रा ही परंपरा निर्माण झाली. कृषीमुळे कोणते धान्य पिकवले जाऊ लागले? कृषीमुळे गहू, तांदूळ, ज्वारी हे सर्व धान्य या ठिकाणी पिकवू लागले. पशुपालनाचा आर्थिक फायदा कोणता? पशुपालनाचा रोजगार असेल, अन्ननिर्मिती असेल आणि व्यापार असेल, हे सर्वच या ठिकाणी पशुपालनाचा आर्थिक फायदा सांगता येते. शेतीमुळे कोणती स्थिरता आली? शेतीमुळे या ठिकाणी सामाजिक आली, आर्थिक आली आणि राजकीय हे सगळ्या स्थिरता आल्यात. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. कृषी संक्रमणामुळे कोणती कला प्रगत झाली?
कृषी संक्रमणामुळे या ठिकाणी आपल्याला वास्तुकला म्हणता येते, शिल्पकला म्हणता येते, मृत्तिका कला देखील म्हणता येते. म्हणजे वरीलपैकी सर्वच या ठिकाणी कला प्रगत झालेल्या आहेत. पशुपालनामुळे कोणती ऊर्जा वापरली गेली? पशुपालनामुळे या ठिकाणी आपल्याला सांगता येते बैल घोडे शेणासाठी वापरले गेले, म्हणजेच पशुपालनामुळे प्राणी ऊर्जा या ठिकाणी वापरली गेली. शेतीसाठी ऋतुज्ञान का आवश्यक होते? शेतीसाठी पिकाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी योग्य वेळेस पेरणी आवश्यक होती, त्यामुळे पीक नियोजन यासाठी हा पर्याय येऊ शकतो. यानंतर कृषी संक्रमणामुळे कोणती भाषा विकसित झाली? कृषी संक्रमणामुळे या ठिकाणी इथं भाषेऐवजी काय विकसित झाले असा प्रश्न पाहिजे. या ठिकाणी लेखन, नोंदीसाठी लेखनाची गरज भासली, म्हणजे लेखन या ठिकाणी आपल्याला सांगता येते. पशुपालन व कृषी संक्रमणाचा अंतिम परिणाम काय? पशुपालन व कृषी संक्रमणाचा सभ्यता असेल, शहर असेल आणि राज्य असेल, वरीलपैकी सर्व आपल्याला या ठिकाणी सांगता येते. पशुपालन व कृषी संक्रमणाला इतिहासात कोणत्या संज्ञेने ओळखले जाते? तर या ठिकाणी पशुपालन व कृषी संक्रमणाला इतिहासामध्ये नवपाषाण क्रांती म्हणून या ठिकाणी ओळखलं जाते. अन्न संकलन समाजातून कृषी समाजात संक्रमण होण्याचे मुख्य कारण कोणते? अन्न संकलन समाजातून कृषी समाजात संक्रमण होण्याचे मुख्य कारण कोणते? तर लोकसंख्येचा दबाव. वाढती लोकसंख्या पोहोचण्यासाठी स्थिर अन्न पुरवठा आवश्यक झाला, म्हणजेच अन्न संकलन समाजातून कृषी समाजात संक्रमण होण्यासाठी मुख्य कारण आपल्याला लोकसंख्येचा दबाव हे सांगता येते. पशुपालनामुळे संपत्तीचे मोजमाप कशावर आधारित झाले? तर पशुपालनामुळे संपत्तीचे मोजमाप हे आपल्याला पशुधन यावर आधारित झाले असं आपल्याला म्हणता येते. पशुधन ही चल संपत्ती मानली जात होती. कृषी व्यवस्थेमुळे कोणती नवीन सामाजिक विभागणी निर्माण झाली? कृषी व्यवस्थेमुळे आपल्याला जमीनधारक आणि भूमिहीन ह्या अशा दोन या ठिकाणी सामाजिक या ठिकाणी विभागणी झालेली आहे. जमीन मालकीमुळे सामाजिक विषमता या ठिकाणी वाढलेली आहे. अतिरिक्त उत्पादन झाल्यावर सर्वप्रथम कोणती प्रक्रिया सुरू झाली? अतिरिक्त उत्पादन झाल्यावर सर्वप्रथम या ठिकाणी व्यापार, जादा उत्पन्नाची देवाणघेवाण या ठिकाणी सुरू झाले. अतिरिक्त म्हणजे जास्त, आपण उपभोग घेऊनही उरलेलं अन्न, त्याला आपण सरप्लस म्हणजे अधिशेष म्हणतो. कृषी समाजात कर प्रणाली का उदयास आली? कृषी समाजात कर प्रणाली हे प्रशासनासाठी म्हणजे राज्य चालवण्यासाठी कर आवश्यक या ठिकाणी झाला. पशुपालनामुळे वाहतूक व शेतीसाठी कोणती शक्ती वापरली गेली? पशुपालनामुळे वाहतूक व शेतीसाठी या ठिकाणी प्राणी, बैल, घोडे, श्रमशक्ती या ठिकाणी वापरली गेली. कृषी संक्रमणामुळे कुटुंब संस्थेत कोणता बदल झाला? कृषी संक्रमणामुळे कुटुंब संस्थेमध्ये जमीन वारसा हा पुरुषांकडे गेला, म्हणजे आपल्याला पितृसत्ताक हा पर्याय आपल्याला सांगता येते. कृषी संक्रमणामुळे कुटुंब संस्थेत कोणता बदल झाला? तर पितृसत्ता या ठिकाणी हा उत्तर आपल्याला देता येते. नवपाषाण समाजात कारागीर वर्ग कसा निर्माण झाला? नवपाषाण समाजात कारागीर वर्ग हा अतिरिक्त उत्पादनामुळेच या ठिकाणी तयार झालेला आहे. कृषी संक्रमणामुळे धार्मिक संकल्पनांमध्ये कोणता बदल झाला? कृषी संकल्पनामुळे धार्मिक संकल्पनांमध्ये निसर्ग व पशुपूजा, धार्मिक म्हणलं की या ठिकाणी पूजा, निसर्ग व पशुपूजा. शेतीसाठी ऋतुज्ञान महत्त्वाचे का ठरले? शेतीसाठी ऋतुज्ञान आपल्याला पीक नियोजनासाठी या ठिकाणी महत्त्वाचं ठरलेलं आहे. पशुपालनामुळे कोणती लष्करी सुधारणा झाली? पशुपालनामुळे घोडदळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी. कृषी समाजात लेखनाचा प्राथमिक उपयोग कोणता होता? कृषी समाजात लेखनाचा प्राथमिक उपयोग हा कर उत्पादन नोंदी हा होता.
पशुपालन व शेती संक्रमणामुळे कोणती संस्था सर्वप्रथम स्थिर झाली? पशुपालन व शेती संक्रमणामुळे या ठिकाणी गाव म्हणजेच ग्राम ही संकल्पना स्थिर झाली. कृषी संक्रमणाचा पर्यावरणावर सर्वात मोठा परिणाम कोणता? कृषी संक्रमणाचा पर्यावरणावर सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे जंगलतोड. जंगल साफ करून त्या ठिकाणी जमिनीची निर्मिती होऊ लागली. त्या जमिनीमधून त्या ठिकाणी पीक घेऊ लागले. पशुपालनामुळे कोणती वस्त्रे प्रथम वापरात आली? पशुपालनामुळे लोकरी जे प्राण्यापासून मिळाली त्यामुळे ही लोकरी हा पर्याय सांगता येते. कृषी संक्रमणामुळे सत्ता कोणाच्या हातात केंद्रित झाली? कृषी संक्रमणामुळे सत्ता ही जमीन ही सत्तेचा मुख्य आधार ठरली म्हणजे जमीनधारक. अतिरिक्त उत्पादनामुळे कोणता सांस्कृतिक बदल झाला? अतिरिक्त उत्पादनामुळे कला व सणांचा या ठिकाणी विकास झालेला आहे. पशुपालनामुळे चल संपत्ती ही संकल्पना कशी उदयास आली? पशुपालनामुळे चल संपत्ती ही पशु आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात म्हणजे पशु हलवता येतात म्हणून ती चल संपत्ती ही संकल्पना उदयास आली. आता शेवटचा प्रश्न आहे, योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. शेती, पशुपालन, सभ्यता. नंतर पशुपालन, शेती, सभ्यता की सभ्यता, शेती की पशुपालन, शिकार, शेती की पशुपालन. यामध्ये सर्वात महत्त्वाचा कोणता या ठिकाणी क्रम आहे हा आपल्याला एक सांगायचा आहे. तर आपल्याला असं सांगता येते पशुपालन, शेती आणि ही सभ्यता हा पर्याय क्रमांक बी याचे हे उत्तर येऊन जाते. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी शेवटचा भाग म्हणजे आपल्या या ठिकाणी वन लायनर रिव्हिजन आपला या ठिकाणी बघायचा आहे. नवपाषाण युग म्हणलं अन्न संपादनाचा प्रारंभ, पशुपालन म्हणलं की चल संपत्ती, शेती म्हणलं अचल संपत्ती. बघा, पशुपालन म्हणलं की चल संपत्ती, शेती म्हणलं की अचल संपत्ती, स्थिर वस्ती म्हणलं की ग्रामसंस्था आली, अतिरिक्त उत्पादन म्हणलं की व्यापार आला, जमीन मालकी म्हणलं की सामाजिक विषमता आली, सिंचन म्हणलं की पावसावर अवलंबित कमी, घोडा म्हणला की लष्करी क्रांती आली, लेखन म्हणलं की कर आणि प्रशासन आलं, शेती म्हणला की सभ्यतेचा पाया आला. अशा प्रकारे आपल्याला सांगता येते म्हणजे पशुपालन, शेती, नंतर ह्या सभ्यतेचा पाया, अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येते. अशा पद्धतीने आपण 17 मिनिटांमध्ये जवळपास 70 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत.